तर बंड्या आणि पुन्हा काही सेंटेन्सेस आहे इकडे लक्ष द्या. ओके, तुला घाई करण्याची गरज नाही. तुला घाई करण्याची गरज नाही तर याच्या इंग्लिशमध्ये काय होणार? यू नीड नॉट हरी. यू नीड नॉट हरी. ओके, आणि त्यानंतर बघ, त्याला इथे येण्याची गरज नाही. त्याला इथे येण्याची गरज नाही. ही नीड नॉट कम हेअर. ही नीड नॉट कम हेअर. आणि त्यानंतर तुला माझी वाट पाहण्याची गरज नाही. तुला माझी वाट पाहण्याची गरज नाही तर याच्या इंग्लिशमध्ये काय होणार? यू नीड नॉट वेट फॉर मी. यू नीड नॉट वेट फॉर मी. बंड्या समजलं का? तर बंड्या पुन्हा इकडे बघ, तुला कोणाला विचारण्याची गरज नाही. तू त्याच्या इंग्लिशमध्ये काय होणार? यू नीड नॉट आस्क एनीवन. यू नीड नॉट आस्क एनीवन. तू मला मदत करण्याची गरज नाही. तू मला मदत करण्याची गरज नाही तर याच्या इंग्लिशमध्ये काय होणार? यू नीड नॉट हेल्प मी. यू नीड नॉट हेल्प मी. आणि त्यानंतर तुला तुझा ड्रेस बदलण्याची गरज नाही. तुला तुझा ड्रेस बदलण्याची गरज नाही. यू नीड नॉट चेंज युअर ड्रेस. यू नीड नॉट चेंज युअर ड्रेस. ओके, तर बंड्या मला वाटते की तुला हे जे सेंटेन्सेस आहे नीड नॉट बद्दलचे समजले असेल. तर यासाठी तू माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर आणि शेअर कर. ओके, तर चल बंड्या, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.